अजित पवार गट, शिंदे गट हे तिन्ही पक्ष सुपाऱ्या घेऊन तयार झालेले आहेत. संजय राऊतांनी अजित पवार गट, शिंदे गट आणि मनसेवर हा घणाघात केलेला आहे. पवार गट, ठाकरे गटाला कमजोर करण्यासाठी त्यांना सुपाऱ्या दिल्यात असं राऊतांचं म्हणणं आहे. तर शिवसेना संपवण्यासाठी राऊतांनी पवारांकडून सुपारी घेतली होती असं उत्तर नरेश म्हस्केंनी दिलंय. अजित पवार, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांचे पक्ष आहेत. या पक्षाला जानच नाहीये. ओढून ताणून बनवलेले पक्ष आहेत. हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत. तिन्ही पक्ष एका भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत. आणि त्यांना जे काम दिलेलं आहे की शिवसेना आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरती हल्ले करा, त्यांना कमजोर करा, या त्यांना तिघांना दिलेल्या सुपाऱ्या आहेत. आणि त्या सुपाऱ्या त्यांनी यासाठी स्वीकारल्यात, नाहीतर आम्ही तुम्हाला तुरुंगात पाठवू, ईडी सीबीआयचा वापर करू. त्यातून निर्माण झालेल्या पक्षांनी अस्वस्थ कशा करता व्हायचं? तुम्हाला दिलेली ड्युटी जी आहे ते तुम्ही पूर्ण करा, पार करा. संजय राऊतांनी ही पवार साहेबांची, शरद पवार साहेबांची सुपारी घेऊन शिवसेना संपवण्याचं काम, बाळासाहेबांचा विचार संपवण्याचं ते काम करत होते. मोठे एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व उभं राहिलं आणि त्यांची ती सुपारी यशस्वी होऊन दिली नाही. त्यामुळे त्यांनी कुणाबद्दल बोलावं, सुपारीची भाषा कुणाच्या संदर्भात करावी, संजय राऊतांनी कुणा संदर्भात बोलावं? ज्या आमदारांच्या जीवावरती ते निवडून आलेले आहेत, जर ते आमदार सुपारीबाज आहेत तर द्या ना राजीनामा. त्यांच्या मतांवर आपण निवडून आलेले आहात आणि तुम्ही त्यांना राजीनामा द्या ना. तुम्ही त्यांना सुपारीबाज म्हणता, मग सुपारीबाज आमदारांच्या जीवावरती निवडून आलेली खासदारकी कशाला तुम्ही घेऊन फिरताय?